प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे महात्मे, की ज्या महात्म्याची वाणी तुम्हा आम्हा जनसामान्यांना आवडेल यात नवल नाही. ज्या महात्म्याची वाणी अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आवडावी. वारकरी संप्रदायामध्ये ज्या महात्म्याच्या वाणीचा विचार करताना सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची शुचिता, आईची वात्सल्यता अशी अनेक उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगदमान्य संत, संत सम्राट जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया श्री महाराजांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग तुम्हा सर्वांच्या सेवेकरिता निवडला. सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की मौजे अंजनी बुद्रुक या ठिकाणी हो घातलेला हा 7 दिवसीय नाममहोत्सव, आणि या नाममहोत्सवामध्ये आजची पहिल्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाकडे आली, ही मी माझं परम भाग्य समजते. सेवेकरिता उपस्थित सर्वच अगदी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ, आणि विशेष कौतुक ते म्हणजे महिला भजनी मंडळींचं. कारण बघा, कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला कमी नाही आहेत दादांनो. महिला ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आजकाल आपण बघतो सक्षम आहे. आणि बघा, ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्या ठिकाणी स्वतः देवता वास करत असते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्या ठिकाणी भगवंताचा वास असतो. म्हणून माझ्या सर्वच माते समान असणाऱ्या सर्वच गायनाचार्य, मला काही कुणाचा परिचय नाही म्हणून कुणाचा नामोल्लेख करणं माझ्याच्यानं शक्य नाही, आणि मोठ्यांचा नाव हे लहानाने आपल्या मुखाने वर्णन करायचं नसतं. म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. ज्यांच्या रसाळ वाणीतून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात अशा आदरणीय हरिभक्त परायण निर्गुणाताई ताईंच्याही चरणावरती नतमस्तक होते. समयासी सादर व्हावे असं ज्यांचं वादन आहे असे आदरणीय हरिभक्त परायण मृदंगाचार्य, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. इकडे पेटीवरती जे मला साथ करत आहेत असे हरिभक्त परायण आदरणीय, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आहे. आणि काही चॅनलचं नाव गजर मुक्ताबाईचं हे यूट्यूब चॅनलवाल्या दादांनाही धन्यवाद. आणि विशेष कौतुक करावं ते म्हणजे तुम्हा सर्व श्रोतू वर्गाचं. कारण बघा, तुम्हीच जर नसता तर मी कीर्तन कुणाला सांगितलं असतं. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन. म्हणून तुम्ही सर्व श्रोते मंडळी तुमच्याही चरणावरती नतमस्तक होते. साऊंड सिस्टीमवाले दादा तुम्हालाही धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. माझ्या अल्पबुद्धीने कुणाचा नामोल्लेख जर राहिला असेल, नाव घेणं जर गरजेचंच असेल तर कृपया मला सुचवा. आणि विशेष म्हणजे आजच्या कीर्तनाची यजमान परमार्थप्रेमी हरिभक्त परायण हेमाताई गजानन देशमुख आणि सौ शारदाताई रविकांत आढाव या दोन्ही मातेच्या चरणी नतमस्तक होते. आणि ज्यांचा आज अन्नदान आहे अशा आदरणीय सौ जनाबाई प्रभाकरराव पायघण. कारण बघा, जेवढा ज्ञानदान श्रेष्ठ आहे तेवढंच अन्नदान सुद्धा श्रेष्ठ आहे. बघा, अन्नानं क्षणाची भूक भागते परंतु ज्ञानानं आयुष्याची भूक भागत असते. अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवितो विद्या. अन्नदानम महादानम विद्यादानम ततःपरम. अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवितो विद्या. अन्नदानाने, अन्न खाल्ल्याने क्षणाची भूक भागत असते परंतु ज्ञानदानाने, ज्ञान ग्रहण केल्याने आयुष्याचं सोनं होत असतं. म्हणून अशा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल बघा, अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया सांगतात की करूयाची कथा नामाचा गजर महासंसार काय करी. आम्ही त्याची कथा करू, त्याच्या नावाचं उच्चारण करू, आणि ते उच्चारण केल्यानंतर हा जो संसार आहे तो संसार आम्हाला बाधा करणार नाही. परंतु ते नामस्मरण करावं कुणाचं, कुणाच्या नामाचा गजर करावा, कुणाची कथा गायन करावी. तर तुकोबाराया म्हणतात की ज्याची बरी असेल त्याची कथा आम्ही करू. मग कुणाची कथा बरी? तर तुकोबाराया म्हणतात की कथा सुख करी, कथा दुःख हरी, आणि कथा याची बरी विठोबाची. त्या भगवंताचं नामचिंतन, त्या भगवंताची कथा आम्ही आमच्या जीवनामध्ये करू. आणि बघा, एक भगवंताचं नामचिंतन सोडलं, एक भगवंत सोडला तर जीवनामध्ये माणसाने दुसऱ्या कुणाचीही शरणागती, दुसऱ्या कुणाचंही नामस्मरण या जीवनामध्ये आल्याच्या नंतर करू नाही. कारण बघा, त्या भगवंताने हा सुंदर नरदेह तुम्हा आम्हाला दिला. कशाकरिता दिला?
त्याच्या भजनाकरिता हे सुंदर नरशरीर तुम्हा आम्हाला दिलं, परंतु आपली अडचण अशी झाली आपण त्याचं नामचिंतन सोडून या संसारामध्ये गुरफटून जातो. तुकोबाराय म्हणतात, दादांनो दिले ना हे नरशरीर तुम्हाला आम्हाला, मग त्या या शरीराने त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या. बघा हे शरीर एवढं दुर्लभ सांगितलं. शास्त्रकार वर्णन करतात की दुर्लभो मानुषो देह देही नाम क्षणभंगुराह तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. अतिशय दुर्लभ सांगितलं हे शरीर, एवढं दुर्लभ सांगितलं की या शरीराची इच्छा स्वर्गातले देव सुद्धा करतात, परंतु त्यांना सुद्धा हे शरीर मिळत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा कशाकरिता, तर नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती वैकुंठीचे जन सदा इच्छिताती कै येथे येती हरीचे दास यमधर्म वाट पाहे निरंतर जोडोनिया कर तिष्ठ तसे. स्वर्गातले देव सुद्धा या शरीराची इच्छा करतात. इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. त्या ठिकाणी स्वर्गातले देव सुद्धा या शरीराची इच्छा करतात, परंतु त्यांना सुद्धा हे मिळत नाही. मग दिलं ना त्या भगवंताने, मिळालं ना हे सुंदर नरशरीर तुम्हा आम्हाला. पावला हा देह कागटाळी न्याय न घडे ते उपाय घडो आले. कावळ्याच्या हातामध्ये रत्न सापडावं तसा हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला. मग या नरदेहाने काही करता येत नाही दादांनो. जे काही नरदेह दुर्लभ जाना सतवर्षाची गणना त्यामध्ये दुःखायातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना दुर्लभ जाना शतवर्षाची गणना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ असं ते नर शरीर तुम्हा आम्हा भगवंताने दिलं. मग या शरीराने त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. ते हे शरीर त्या भगवंताने त्याची भक्ती करण्याकरिता दिलं. आणि बघा या संपूर्ण शरीराने त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. बघा कसं करायचं, तुकोबाराया सांगतात की डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही आई कारे कान माझ्या विठोबाचे गुण घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे मन तेथे धाव घी राहे विठोबाचे पायी. तुकोबाराया सांगतात की या संपूर्ण शरीराने त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, तरच या शरीराची काय आहे शुद्धता आहे, तरच या शरीराची पवित्रता आहे, तरच हा देह हा जन्म सार्थकी लागत असतो. अन्यथा जन्माला येऊन तुमचा काही सुद्धा उपयोग नाही. अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, आपल्यामध्ये आणि दगडामध्ये काही सुद्धा फरक नाही. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड आणि त्याहुनी दगड बरे देवा. आपल्यामध्ये आणि दगडामध्ये काही सुद्धा फरक नाही दादांनो, परंतु लोकांना हे लवकर कळत नाही. कधी कळतं, तुकोबाराय म्हणतात की कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. संपूर्ण आयुष्य त्या संसारामध्ये जातं, परंतु परमार्थ करायचा कळत नाही. आणि दादांनो परमार्थ ही गोष्ट भाग्याने घ्यायची असते, ती सहजासहजी कुणालाही लाभत नाही. प्रपंच संसार हा होत असतो आणि परमार्थ हा करावा लागत असतो. कीर्तनामध्ये इथे येऊन बसावं लागतं, तरच श्रवण करण्याकरिता मिळतं. संसार होत असतो आणि परमार्थ हा करावा लागतो. ज्याचं अनंत जन्मीचं पुण्य उदयाला येतं त्याच्याच हाताने परमार्थ घडत असतो, त्याच्याच जीवनामध्ये संत संगती लाभत असते. बघा श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलं की भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदावे अज्ञान हेतु कृत्मो मदांधक कारणाश्रम विधेय ही तत्वदयते विवेकः. ज्यावेळेस माता भक्ती आणि तिचे दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य हे या कलियुगाच्या प्रभावामुळे क्षीण होऊन तिच्या समोर पडलेले होते, त्यावेळेस
सहज महर्षी नारदांची स्वारी त्या ठिकाणी आली आणि माता भक्ती महर्षी नारदांकडे बघून म्हणू लागली की साधो, माझा अनंत जन्मीचं पुण्य उदयाला आलं की जेणेकरून मला तुमच्यासारख्या संत महात्म्याची काही झाली भेट झाली. कारण संत भेट ही जीवनामध्ये सहजासहजी होत नाही. तुकोबराय म्हणतात, जीवनामध्ये न घडणाऱ्या गोष्टी घडतील, या जगामध्ये न घडणाऱ्या गोष्टी घडतील, परंतु संत भेट होणं शक्य नाही. महाराज सांगतात की चंद्रामृत सुखे सेववेल, अमृत सुख सेववेल, असता जाता रवी धरवेल, भाग्य वेळा सागर तरवेला, परित्या साधूची भेट न होईल गा. चंद्रामृत सुख सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हे सागर धरवेल, तरी त्या साधूची भेट होईल ना. चंद्रामृत सुख सेववेल, चंद्रामृत सेववेल, असता जाता रवी धरवेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य गेला सागर तरवेल, बाह्य गेला सागर तरवेल, परिता साधूची भेट न होईल गा. त्या साधूची भेट न होईल गा. ऐसे कैसे आने भेटतील साधू, ऐसे कैसे आने भेटतील साधू, ऐसे कैसे आने भेटतील साधू, ऐसे कैसे आने भेटतील साधू. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल गा. ऐसी कैसियाने भेटती ते साधू, त्या साधूची भेट होणं सहजासहजी शक्य नाही. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेटी करुणा केली. मग त्यासाठी काही लागतं. तुकोबराय म्हणतात की निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्या लाहिजे पाठोवाटी, तै होय भेटी हरिप्रियांची. ज्यावेळेस अनंत जन्मीचं पुण्य उदयाला येत असतं त्यावेळेस जीवनामध्ये संत भेट होत असते, संतांची संगती घडत असते दादांनो. मग ही संत संगती एकदा का जीवनामध्ये संत भेट झाली की पुन्हा जीवनामध्ये करण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही. तुका म्हणे ज्यांचे भेटी आणि होय संसाराची तुटी, किंवा तुका म्हणे काही आणि आता उरले ऐसे नाही. त्या साधूची भेट एकदा का जीवनामध्ये झाली की पुन्हा जीवनामध्ये करण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही. कशामुळे तर बघा, देवापेक्षा एक काकण जास्त किंमत जर कुणाला असेल तर ती संतांना आहे, भक्ताला आहे. कारण बघा, देवाला भक्त एवढे आवडतात की भक्त सोडले तर देवाला दुसरं काही सुद्धा आवडत नाही. स्वतःचा सख्खा भाऊ असणारा बलराम, तो बलराम सुद्धा देवाला जेवढा आवडत नाही. स्वतःचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ, ती वैकुंठ सुद्धा भगवंताला जेवढा आवडत नाही. आत्मयोनी ब्रह्मदेव सुद्धा भगवंताला जेवढे आवडत नाहीत तेवढे कोण आवडत असतात? भक्त आवडत असतात. शास्त्रकार वर्णन करतात की न तथा मे प्रियतमा आत्मः न च संकर्षणः न शंकरः न श्री नैव आत्माच यथा भवान. भगवंत स्वतः सांगतात की आत्मयोनी ब्रह्मदेव सुद्धा मला जेवढे आवडत नाहीत, नव्हे माझी स्वतःची पत्नी न श्री ती लक्ष्मी सुद्धा मला जेवढी आवडत नाही. आणि शेवटी तर देवाने हद्द पार केली, नैव आत्मा, माझा स्वतःचा प्राण सुद्धा मला जेवढा आवडत नाही तेवढे कोण आवडत असतात? भक्त आवडत असतात. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर दरणी अंतर राहे दासा. त्या ठिकाणी त्या भगवंताला भक्त एवढे आवडत असतात. देव आणि भक्त वेगळे नाहीत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, किंवा भक्ताविना देवा कैसे रूप घडे सेवा, शोभविले येरा सोने एके ठाई हिरा. देवाविना भक्ता कोण देते निष्कामता, तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ. त्या ठिकाणी भक्त आणि भगवंत वेगळे नाहीत. कशामुळे देवाला भक्त आवडतात तर बघा, भक्ताच्या मुखामध्ये, संतांच्या मुखामध्ये अखंड अविरत त्या भगवंताचं नामचिंतन असतं. क्षणभरही संत महात्मे भगवंताला विसंबत
नाहीत. क्षणाचाही विसर त्यांना भगवंताच्या नामचिंतनाचा पडत नाही. नवे नवे तुकोबराय तर म्हणतात, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, किंवा रात्र नकडे दिवस नकडे अंगी खेळे दैवत. त्या ठिकाणी त्यांना क्षणभरही ते भगवंताचं नामचिंतन विसरत नाहीत. आणि भगवंताचं नामचिंतन एवढं श्रेष्ठ सांगितलं. कलियुगामध्ये जर भगवंताच्या प्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग संतांनी कोणता सांगितला असेल तर तो म्हणजे काय आहे? भगवंताचं नामचिंतन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देल भेटी, किंवा सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्या ठिकाणी त्या भगवंताचं नामचिंतन कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ सांगितलं. आणि ते नामचिंतन संत महात्मे अखंड अविरत संत महात्म्यांच्या मुखामध्ये असतं. एवढं श्रेष्ठ भगवंताचं नामचिंतन की ज्या नामचिंतनामुळे तुम्ही केलेली मोठी मोठी दोष सुद्धा नाहीशी होत असतात. विश्वमाऊली ज्ञानोबा या सांगतात की तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नाम चिराही पापाचे ऐसे केले यमदबा अवकळा निली, तीर्थे ठायावरोनी उठविली यमलोकीची खुंटली राहटी अगवी, यमु म्हणे काय यमावे नमु म्हणे कवनाते नमावे, तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदासी नाही, ऐसे माझे नाम घोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. त्या ठिकाणी ज्ञानोबराया सांगतात की भगवंताच्या नामचिंतनानं तुम्ही केलेलं कोणतंही पाप असू द्या, तुमच्या हातून घडलेली नकळत जी घडलेली दोष आहेत ती दोष सुद्धा नाहीशी होत असतात. बघा, जे फळ यज्ञ यागादी कर्माने मिळत नाही, जे फळ कर्मकांड केल्याने मिळत नाही, ते फळ कलियुगामध्ये फक्त आणि फक्त भगवंताच्या नामचिंतनाने मिळतं. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलं की यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कलियुगामध्ये ते फळ फक्त आणि फक्त भगवंताच्या नामचिंतनाने मिळत असतं. बघा, सत्ययुगामध्ये भगवंत ध्यानधारणेने मिळत होता, त्रेतायुगामध्ये तो भगवंत यज्ञ यागादी कर्माने मिळत होता, द्वापार युगामध्ये तो भगवंत तीर्थयात्रा केल्याने मिळायचा. परंतु कलियुगामध्ये त्या भगवंताच्या प्राप्तीचं सर्वात सोपं साधन ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. शास्त्रकार सांगतात की कृतये ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्याणाम कलोत हरी कीर्तनात. कलियुगामध्ये भगवंताचं नामचिंतनच सर्वात श्रेष्ठ सांगितलं. आणि तेच जगद्गुरु तुकोबाराया सांगतात की असं जे भगवंताचं श्रेष्ठ नामचिंतन आहे, त्या भगवंताची कथा आहे ती अखंड आमच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून हा जो संसार आहे, या संसाराची बाधा आमच्या ठिकाणी होत नाही. अभंगाचं प्रथम चरण. करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर.
करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. त्या भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये असल्याच्या नंतर या संसाराची बाधा जीवाला होत नाही. नाहीतर हा संसार एवढा विचित्र आहे, तो कितीही केला तरी सुद्धा त्याचं बिल निघत नाही. या संसाराचा गुणधर्मच असा आहे, जो सतत सरकत राहतो त्याचंच नाव काय आहे? संसार. व्याकरणामध्ये वर्णन आलं, संमित प्रकारेन संसरती ती नाम संसार. हा जो सतत सरकत राहतो त्याचंच नाव संसार आहे. परंतु तरी सुद्धा माणसाला हे कळत नाही. या संसारामध्ये आपण फक्त सुखाच्या आशेवरती जगतो. तुकोबराय म्हणतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्ठीला जीव माझा, परंतु माझे स्वहित नेनती कोणी. त्या ठिकाणी माझं हित करणारं असं मला कोणी सुद्धा दिसलं नाही. परंतु तरी सुद्धा माणसाला संसार सुटत नाही. अजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, परंतु तरी सुद्धा आपल्याला संसार सुटला नाही. तो भगवंत आपल्याला कळाला नाही दादांनो. आणि कळणार तरी कसा? आपल्या आजापंजापासून आपण तो संसार करत आलो. तो संसार एवढ्या सहजासहजी सुटणं शक्य नाही. परंतु बरं त्याच्यामध्ये सुखही नाही तरी सुद्धा तो आपल्याला सुटत नाही. पावलोपावली दुःख आहे, परंतु तरीही आपल्याला कळत नाही. तुकोबराय म्हणतात, दुःख बांधवडी आहे हा बांधवडी आहे हा संसार, दुःख 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 बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही. बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, आहे हा संसार, आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सगळा संसार दुःखाने भरलेला आहे. नवे नव्हे ज्या संसाराचं बीजारोपणच दुःखात आहे, त्या संसारामध्ये सुखाची अपेक्षा करणं सुद्धा कशी आहे? चुकीची आहे. भगवंत गीतेमध्ये सांगतात की या संसाराचं झाड कसं आहे? उलटा आहे म्हणतात. श्रीकृष्ण गीतेमध्ये वर्णन करतात की ऊर्ध्वमूलमध शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेदस सवेदवित. त्या संसाराचं झाड उलटा आहे म्हणतात. मग अशा या दुःखरूप संसारामध्ये सुखाची प्राप्ती कशी होईल दादांनो? एक भगवंत सोडला तर या जो संसारामध्ये दुसरं कुणीही सुद्धा सुख देणार नाही. तुकोबाराय म्हणतात की सुखरूप आई साधुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. तो भगवंत सोडला तर दुसरं कुणीही सुख देणार नाही. महाराज म्हणतात किती सुखरूप आहे तो भगवंत. तुकोबाराय सांगतात की आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप, पुराणाची चाड श्रुतीने नती पार, ते झाले साकार कुंडलिके, तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यात, ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. तो भगवंत सोडला तर दुसरं कुणी सुद्धा सुख देणार नाही. म्हणून या जीवाने त्या भगवंताची शरणागती केली पाहिजे. हा जर भवसागर तरुण जायचा असेल, या संसारातून जर बाजूला निघायचं असेल, तर तुकोबराय म्हणतात की म्हणवुनी शरण जावे सर्व भावे देवासी. मग काय होईल? तर तो हा उतरीर पार भव दुस्तर नदीच्या, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. या सर्वांचा अनुभव जगद्गुरु तुकोबरायांनी घेतला. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. त्या ठिकाणी तुकोबरायांनी या भगवंताच्या भक्तीचा अनुभव घेतला. आणि जीवनामध्ये जर भक्ती नसेल तर आपल्या जीवनाला शून्य किंमत आहे दादा.
तुमच्या संसाराला, तुमच्या प्रपंचाला जर परमार्थाची जोड नसेल तर तुमचा प्रपंच, तुमचा परमार्थ काही सुद्धा तुमच्या जगण्याला अर्थ नाही. ज्ञानोबराया सांगतात बघा, मूर्खाला किती जरी शिकवलं तरी सुद्धा काही उपयोग नाही. अंधा पुढे दीप खरासी, चंदन सर्पा दुग्ध पान करू नये, क्रोधीय विश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. व्यर्थ आपला वेळ घालणं आहे. मूर्खासमोर ज्ञानाच्या गोष्टी सांगणं म्हणजे ज्ञानोबराया वर्णन करतात की बघा, एखादं प्रेत आहे आणि त्या प्रेताला जर सजवलं तर त्याचा काही उपयोग आहे का? ज्ञानोबराया सांगतात की मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थे नानीला, कडू दुधिया माखीला, गुळे जैसा ओसग्रही तोरण बांधिले, का उपवासी अन्न लिंपिले, कुंकुम सेंदूर केले कांताहिलेने, कळस ढिमाचे पोकळ, जरो वरील झळाळ, काय करावे चित्री व फळ अंतुशेन. त्या ठिकाणी ओस पडलेलं घर आहे, त्याला जर तोरण बांधलं तर त्याचा काही उपयोग आहे का? एखादी विधवा स्त्री आहे आणि तिने जर शृंगार केला तर त्या शृंगाराचा काही उपयोग आहे का? रांडवीने जेवी शृंगार पै केला, प्रेमावीन झाला ज्ञानी कैसा. त्या ठिकाणी त्याचा काहीही उपयोग नाही. तसं मग तुमच्या जर प्रपंचामध्ये, तुमच्या संसारामध्ये जर भक्तीची जोड नसेल तर तुमच्या जीवनाला सुद्धा शून्य किंमत आहे, त्याचा सुद्धा काही उपयोग नाही. तुकोबरायांनी असं म्हटलं नाही तुकोबराय की तुम्ही भगवंताची भक्ती करण्याकरिता संसार सोडावा लागतो. जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा 2 बायका होत्या. तुकोबराय म्हणतात की प्रपंचही फळाला गेला पाहिजे आणि परमार्थ सुद्धा सफल झाला पाहिजे. आपल्या संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे. भजन करावे, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांचा प्रपंचही फळाला नेला आणि जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांचा परमार्थ सुद्धा सफल केला. आपल्याच्याने दोन्हीही गोष्टी साध्य होत नाहीत. आपला प्रपंचही फळाला जात नाही आणि आपला परमार्थ सुद्धा सफल होत नाही. तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात की प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही, एकही निदानी नवे त्यासी, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा. शेवटी तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे तया दोहीकडे धक्का आणि शेवटी तो नरका माझी पडे. प्रपंचही फळाला जात नाही आणि परमार्थ सुद्धा फळाला जात नाही. मग असा प्रपंच, असा परमार्थ काही सुद्धा उपयोगाचा नाही. माणसाच्या जीवनामध्ये भक्ती असावी दादांनो, कारण भक्ती केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला परलोकातला प्रवास जर सुखाचा करायचा असेल तर त्यासाठी जीवनामध्ये भक्तीच करावी लागेल. तुकोबराय म्हणतात की करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया. त्या ठिकाणी जेव्हा अंतकाळ जवळ येतो त्यावेळेस मग कुणी सुद्धा दिसत नाही. जोपर्यंत तुमची शरीर संपत्ती चांगली आहे, जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता संपदा आहे, तोपर्यंत लोक तुमची वाहवाह करतात. परंतु एकदा का या सर्व गोष्टी संपल्या की नंतर तुम्हाला कुणी सुद्धा विचारत नाही. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळली आला बागुला आजा, कैसा विपरीत झालो तोची देह नव्हे तुझा. मग हा देह सुद्धा तुमची साथ देत नाही. ज्या देहावरती तुम्ही एवढं प्रेम करता तो देह सुद्धा त्या ठिकाणी तुमची साथ देणार
नाही, सुभाषितकार वर्णन करतात की या संसारामध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी कमवल्या त्या सर्व गोष्टी जागच्या जागी राहणार आहे. धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. तुम्ही कमवलेलं धन हे बँकेतच राहणार आहे. तुम्ही घेतलेल्या गाई म्हशी या तुमच्या गोठ्यातच राहणार आहेत. तुम्ही जिला वाजत गाजत आणलं अशी तुमची पत्नी भार्या ग्रहद्वारे ती कुठपर्यंत? घराच्या उंबरट्यापर्यंत. हे जे लोक तुम्ही माझे माझे म्हणता हे लोक कुठपर्यंत? तुम्हाला स्मशानात पोहोचेपर्यंत. आणि हे शरीर जे तुम्ही माझं माझं म्हणता ते शरीर कुठपर्यंत साथ देतं? जोपर्यंत याला अग्निडाग देत नाही तोपर्यंत हे शरीर तुमची साथ देतं. आणि मग शेवटचा प्रवास हा तुम्हाला तुमच्या कर्माने करायचा असतो. कर्मानो गो गच्छति जीव एका. म्हणून जीवनामध्ये कर्म करत असताना विचार करून कर्म करायची. सत्कर्म करायचं की कुकर्म करायचं. कारण बघा, तुमचं पतन आणि तुमचा उद्धार हे तुमच्या संगतीवरती अवलंबून असतं. पतन उद्धार संघाचा महिमा त्यजावे आधमा संता सेवी. त्या ठिकाणी तुम्हाला जर तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर जीवनामध्ये परमार्थ करावा लागेल, जीवनामध्ये भक्ती करावी लागेल. आणि सर्वात सोपा मार्ग आहे तो म्हणजे भक्ती मार्ग. तुकोबाराया सांगतात की या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर चुकायचं असेल तर जीवनामध्ये भक्ती करणं अनिवार्य आहे. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. किंवा भक्ती ते किती सोपी आहे भक्ती करणं. त्या भगवंताला काहीही लागत नाही दादांनो. भक्ती करायची म्हणजे काय करायचं? हा जो भाव आहे तो भाव त्या भगवंताच्या ठिकाणी समर्पित करा. मग तो भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवितो. तो भगवंत आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो. त्याला काहीही लागत नाही. आणि तुम्ही त्याला देणार काय दादांनो? सर्व जगत त्याने निर्माण केलं. संपूर्ण सृष्टी त्याच्या अधीन आहे. जयापासून सकळ महिमंडळ हे जाहले. किंवा एकलिनी कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 ही भुवने. गगन मेघ सूर्य चंद्र तारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. संपूर्ण जगत त्याने निर्माण केलं. जेने हे विश्व निर्मियले महर्षी देवा संस्थापिले. 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. संपूर्ण सृष्टी त्याच्या अधीन आहे. मग तुम्ही त्याला देणार काय? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवंता तुझी पूजा करायची, तुझी भक्ती करायची, परंतु नेमकी करावी कशाने? कासयाने पूजा करू केशी राजा हाची संदेह माझा फेडी आता. उदके नावो तरी स्वरूपते तुझे तेथे काय माझे वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय वाहू. फलदाता तुझी तांबोला अक्षता तेथे तुझा आता काय वाहू. बाहू दक्षिणा तरी धातू नारायण ब्रह्मतेचे अन्न तुझे काही. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर नाचावया थार नाही कोठे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम धूप दीप रामकृष्ण हरी. त्याला काही सुद्धा लागत नाही. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. किंवा देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात ग. त्याला जो भाव आहे तो भाव त्याच्या ठिकाणी समर्पित करा. किंवा सुभाषितकार सुद्धा वर्णन करतात की भावेन देवो कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्तेन मित्र कृपयाच पुत्र ज्ञानेन मोक्ष वशमानयंती. ज्ञान मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यासाठी ज्ञान मिळवावं लागतं. आणि एवढं नाही सांगायचं, मला फक्त पहिलंच घ्यायचं. भावेन देवो, तो जर भगवंत प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यासाठी काय लागतं? फक्त भाव लागतो. मग हा जो भाव आहे तो संतांनी त्यांच्या ठिकाणी समर्पित केला. म्हणून तर तो भगवंत संतांच्या घरी राबला. 36 वर्ष नाथबाबांच्या घरी तो भगवंत राबला. कशाच्या जोरावरती? भक्तीच्या जोरावरती, भावाच्या जोरावरती. एवढी नाथबाबांची भक्ती होती, एवढी नाथबाबांची भक्ती होती. ज्यावेळेस श्रीखंडाच्या रूपामध्ये तो भगवंत नाथबाबांच्या घरी काम करायचा आणि नाथबाबांना एके दिवशी कळालं की हा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः जगाचा मालक भगवंत श्रीखंडाच्या रूपामध्ये माझ्या घरी राबतोय. ही गोष्ट कळाल्याच्या नंतर नाथबाबांना एवढं रडू आलं आणि नाथबाबांनी स्वतः भगवंताच्या हाताला धरलं आणि भगवंताला मंदिरात नेऊन सोडलं. परंतु नाथबाबा घरी यायच्या आत तो भगवंत नाथबाबांच्या घरी काय झाला? हजर झाला. जरी देव नेवोनी घातीला बाहेरी परतोनी पाहे तव घरा भितरी. देव म्हणे माझे पुरतसे कोड संगतिया गोड वैष्णवाचे. कीर्तनाची देवा आवडी मोठी एका जनार्दनी पायी
घातली मिठी तो भगवंत मंदिरामध्ये नेऊन सोडला, परंतु नादबाबा घरी यायच्या अगोदर तो ना भगवंत नादबाबांच्या घरी येऊन पोहोचला. कशाच्या जोरावरती? भक्तीच्या जोरावरती. म्हणून हे संपूर्ण शरीर हा देह त्या भगवंताच्या ठिकाणी समर्पित करा, त्याचे दास व्हा. कारण बघा, नवविधा भक्तीपैकी सर्वात श्रेष्ठ भक्ती जर कोणती असेल तर ती म्हणजे दास्यत्व नावाची भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्मनिवेदनम. त्यापैकी दास्यत्व नावाची भक्ती माझ्या भक्त बलवंत हनुमंतरायाने केली. हनुमंतरायांची जात जर बघितली तर कोणती जाते? वानराची जाते, परंतु तरी सुद्धा भगवंताचा सहवास घडला. कशामुळे? दास्यत्व पत्करलं, सेवाभाव एवढा होता. आणि परमार्थामध्ये सेवा, प्रेम या गोष्टीला फार महत्त्व आहे. श्रद्धा, भक्ती, सेवा या गोष्टी परमार्थामध्ये फार श्रेष्ठ आहेत. मग हनुमंतरायांनी काय केलं तर अखंड प्रभू रामचंद्रांची सेवा केली. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. अखंड प्रभू रामचंद्रांची सेवा केली. नाहीतर त्यांची जात बघितली तर वानराची जाते. आपण माणसं असून सुद्धा आपल्याला कळत नाही. एवढी जन्मला मरकट तो भक्ता माझी अतिश्रेष्ठ, हनुमंते म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. कारण बघा, परमार्थामध्ये जातीपातीला थारा नाही. तुका म्हणे नो हे जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोच धन्य. किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया. त्या ठिकाणी भगवंत काही सुद्धा बघत नाही, त्याला फक्त तो भाव लागतो. मग हा जो भाव त्या ठिकाणी संतांनी भगवंताला समर्पित केला आणि आणखी काय जीवनामध्ये केलं तर त्याचं दास्यत्व पत्करलं. ते जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. मनवो हरिचे मनवो हरिचे मनवो हरिचे दास लेवती भूषाणे मनवो हरिचे दास लेवती भूषाणे
म्हणवू हरीचे दास लेवुती भूषणे कापे तया भेने कळी काळ. एकदा का त्या भगवंताचं दास्यत्व पत्करलं, एकदा का त्या भगवंताची सेवा स्वीकारली की नंतर बघा या जगावरती ज्या काळाची सत्ता आहे त्या काळाचं सुद्धा भय त्या ठिकाणी राहत नाही. कशामुळे? कारण संत महात्मे अखंड भगवंताचं नामचिंतन करत असतात आणि ज्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन असतं त्या ठिकाणी काळ सुद्धा यायला घाबरत असतो. दादांनो, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा यमधर्म सांगे दुता तेथे नाही तुम्हा सत्ता. जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा गिरटी फिरे भोवती. काळ सुद्धा या ठिकाणी यायला घाबरतो. बघा त्या काळाची सत्ता आगाध आहे. त्या काळाचं वर्णन करत असताना ज्ञानोबराया फार गोड करतात. न्याहाळी पा केवडा पसरला असेच वडा करोनी माझी वडा आकार गजू. सृष्टीची उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव त्या ब्रह्मदेवाला सुद्धा त्या काळाने सोडलं नाही. भगवान आदिशंकर त्या महादेवाला सुद्धा त्या काळाने सोडलं नाही. या सृष्टीचं सृजन करणारे भगवान विष्णू त्यांना सुद्धा त्या काळाने सोडलं नाही. ज्ञानोबराया सांगतात की सृजित्या ब्रह्म्यासी काळगिडी पाळी त्या विष्णूची मान पिळी प्रलय रुद्राची करी होळी काळ महाबळी अनिवार्य. त्या ठिकाणी इंद्राने त्या काळाच्या भेण्यानं अमृत पिलं म्हणतात, परंतु त्या इंद्राला सुद्धा काळानं सोडलं नाही. ज्ञानोबराय सांगतात की जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले अमर देहीचे पुरंदर 14 जाती. परंतु त्या इंद्राला सुद्धा काळाने सोडलं नाही. येथ उरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती. त्या ठिकाणी त्या काळाची सत्ता आगाध आहे. तो काळ भल्या भल्यांना सोडत घडी घडी काळ वाटयाची पाहे अजूनही किती आहे अवकाश. तो काळ टपून बसलेला आहे दादांनो. क्षणाक्षणाला तो आपली वाट बघत असतो. आयुष्य मोजा वया बैसला मापारी तुकारे व्यवहारी संसाराच्या नील ओढोनी ठाऊके नसता न राहे दुश्चिता हरिविन राहतील दुरी सज्जन सोयरी आठवी श्री हरी लवलाही. त्या ठिकाणी कुणी सुद्धा सोबत येत नाही. म्हणून वेळोवेळी जगद्गुरु तुकोबाराया मनाला सावध करतात. तुकोबाराया सांगतात की नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची गे उडी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. त्या ठिकाणी भगवंत सोडला तर दुसरं कोणीही सोडवणार नाही. म्हणून तर तुकोबाराय नाथबाबा सुद्धा सांगतात की करा रे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका जेणे नो हे जन्म यमाची
यातना ऐसिया साधना करा काही, साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम, एक हरिनाम जपता घडे, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरिरूप. त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन जर मुखामध्ये असेल तर त्या काळाचं सुद्धा भय त्या ठिकाणी राहत नाही. संतांच्या ठिकाणी काळाचं सुद्धा भय राहिलेलं नव्हतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, लोक जन्माचा सोहळा साजरा करतात, परंतु मी माझ्या मरणाचा सुद्धा सोहळा साजरा केला. फुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. त्या ठिकाणी मी माझ्या मरणाचा सुद्धा सोहळा साजरा केला. जन्माचा सोहळा साजरा करतात यात नवल नाही. तुकोबारायांनी स्वतःच्या मरणाचा सुद्धा सोहळा साजरा केला. तुकोबाराय म्हणतात, त्या भगवंताची भक्ती आम्ही आमच्या जीवनामध्ये एवढी केली की या जन्म मरणाचं भय सुद्धा आता आमच्या ठिकाणी राहिलं नाही. नाही आम्हा जावे मरावे लागत, असो अखंडित जैसे तैसे, किंवा बीज भाजवणी केली नाही आम्हा जन्म मरण नाही. तुकोबाराय सांगतात की गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. त्या ठिकाणी गर्भवासाचंही दुःख नाही आणि मरणाचं सुद्धा दुःख नाही. एवढी भक्ती जगद्गुरु तुकोबारायांची श्रेष्ठ होती. आणि का नसावी दादांनो, 8 पिढ्यापासूनची भक्ती होती जगद्गुरु तुकोबारायांची. मग ती भक्ती का साधी असेल का? विश्वंभर बाबापासूनची परंपरा होती जगद्गुरु तुकोबारायांची. मूळ पुरुष विश्वंभर, विठ्ठलाचा भक्त थोर, त्याचे भक्तीने पंढरी, सांडोनी आले देहो हरी, तया पुत्र हरी झाला सुत विठ्ठल, तयाला पुत्र पदाची तयासी, शंकर नामा त्याचे वंशी, शंकराचा तो कान्होबा, पुत्र तयाचा बोलोबा, बोलोबाचा पुत्र होणे, आज्ञा देत नारायणे, नामा सोडोनी वैकुंठा, येत कनकाईच्या पोटा, देव नाव ठेवी तुका, वीर वैष्णव भक्त निका. अशी 8 पिढ्यापासूनची भक्ती होती जगद्गुरु तुकोबारायांची. मग ती भक्ती का साधी असेल का? मग उगाच देव संतांच्या घरी राबतो का दादानो? त्यांची भक्ती तेवढी टोकाची असते. कोणतंही भक्ताचं काम करत असताना देवाला लाज वाटत नाही दादानो. माझ्या चोखोबारायांच्या पत्नींचं वाळंतपण सुद्धा भगवंताने केलं. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हकामारी. त्या ठिकाणी चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण सुद्धा भगवंताने केलं. कोणतंही भक्ताचं काम करत असताना तो असणारा भगवंत लाज धरत नाही. आणि संत सुद्धा, भक्त सुद्धा त्या भगवंताचं भजन करत असताना कोणत्याही अडचणी जीवनामध्ये असू द्या न, अहो जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी अन्न करता मेली, परंतु तरी सुद्धा भगवंताची भक्ती सोडली नाही. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. उलट जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा बरं झालं, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पिढा गेली, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जना माझी. भगवंता बरं झालं, या दुष्काळाने माझ्याकडे जेवढं काही होतं ते सर्व लुटून मी लोकांना दिलं. आता मी कसा झालो? त्याच्यातून मुक्त झालो. आता मला संसाराचा सुद्धा धाक राहिला नाही. आपल्या ठिकाणी निरंतर त्या संसाराचा धाक आहे. संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले परी काय अवकळा आईसी, तुझा शरणागत शरण जाऊ कवनासी, तू का म्हणे लाज कवना हे का नेनसी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा या संसाराचा निरंतर धाक आमच्या पाठीमागं लागलेला आहे, मग त्यामध्ये तुझी भक्ती करावी कशी. परंतु तुकोबारायांनी या संसारावरती तुळशीपत्र ठेवलं. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे रवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. त्या ठिकाणी भगवंताची भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जीवनामध्ये असणारी लाज, भय, या संसाराविषयी असणारी आसक्ती, या सर्व गोष्टी आम्ही बाजूला सोडल्या आणि काही केलं, भगवंताचं नामचिंतन केलं. तेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आशा भयला आडनयचे, आशा भयला आडनयचे, आशा भयला आडनयचे, आशा भयला आशा भयला
आशा भय लाज अडनये चिंता ऐसी तया सत्ता समर्थाची. त्या ठिकाणी जीवनामध्ये असणारी आशा, भय, लाज, चिंता या सर्व गोष्टी आम्ही काही केल्या, बाजूला सारल्या आणि त्या ठिकाणी भगवंताची भक्ती केली. आणि या 6 गोष्टी बाजूला सारल्याशिवाय भगवंताची भक्ती करणं सुद्धा शक्य होत नाही. ज्या ठिकाणी आशा, चिंता, भय, लाज या गोष्टी त्या भगवंताच्या भक्तीला बाधक ठरतात. या गोष्टी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही बाजूला सारल्या. आणि या सर्व गोष्टी बाजूला सारल्याच्या नंतर बघा, या गोष्टी जर माणसाने अंगी बाळगल्या तर माणूस बंधनामध्ये गुंततो. आणि तुकोबाराय म्हणतात की हे जे बंधन आहे ते बंधनच आम्ही तोडून टाकलं. अगोदरच आम्ही मुक्त होतो, परंतु या गोष्टींचा विचार केल्यामुळे बंधनात पडलो गेलो. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. त्या ठिकाणी माझं माझं म्हणून या गोष्टींमध्ये गुरफटलो गेलो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा टाकोनी, नाथिले ते माझे तुझे, कोण ओझे वागवी, नाही तेची घेता श्री, होईल दुरी निजपंथ, तुका म्हणे अंतराय, देवी काय जिने ते. त्या ठिकाणी ही जी बंधनं आहेत ती बंधनच आम्ही जीवनामध्ये नष्ट करून टाकली. आणि ती बंधनं नाहीशी झाल्यामुळे आम्हाला त्या भगवंताची भक्ती करणं कशी झाली, सोपी झाली. बघा, माझ्या जनाबाईंनी अखंड भगवंताचं नामचिंतन केलं, अखंड भगवंताची भक्ती केली. नामदेवरायांच्या घरी जनाबाई राहायला होत्या. 14 माणसं संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या घरी होती. राजाई गोनाई दोघी सासा सुना, दामा नामा जाना बापले कणारा, विठा गोदा महादा हे 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी, लाडाई गोडाई येसाई साखराई, 4 सुना पाही नामयाच्या, निंबाई ते लेकी आऊबाई बहिणी, वेडी पिसी जनी दासी नामयाची. एवढी 14 माणसं संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या घरी राहायला होती. मग या 14 माणसांचं काम का कमी असेल का हो? परंतु या सर्व कामे करून जनाबाईंनी भगवंताला आळवावं. म्हणूनच जनाबाई जर झाडून काढायला लागल्या तर भगवंत केर भरण्याकरिता यायचा. झाड लोट करी जनी केर भरे चक्रपाणी, पाटी घेवून या शिरी, नेवून या टाकी दुरी. एवढी भक्ती जनाबाईंनी त्यांच्या जीवनामध्ये केली. मग अशी भक्ती आपल्याच्यानं होणं शक्य नाही दादांनो. कारण आपलं असं झालं बघा, आपण स्वभावता माणसाला भक्ती करावीशी वाटते दादांनो, परंतु हा संसार त्या ठिकाणी माणसाच्या भक्तीला आड येतो. ज्ञानोबाराय सांगतात की येर मनुष्य जात सकड ही स्वभावता भजनशील, सर्वांना भजन करावं वाटतं, परंतु तो संसार त्या ठिकाणी आपल्याला बाधक ठरतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याच्याने भक्ती होत नाही दादांनो. आपल्याकडे थोडं जरी ज्ञान आलं की आपल्याला अहंकार होतो आणि मग हा अहंकार माणसाला एके ठिकाणी बसू देत नाही दादांनो. कारण ज्ञानाच्या पाठोपाठ लगेच अहंकार येत असतो. ज्ञानोबाराय सांगतात की नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. त्या ठिकाणी ज्ञान आलं की ज्ञानाच्या पाठोपाठ अहंकार येत असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की ताठोनिया मान राहिली वरती, अहंकारा हाती लवणे दी. त्या ठिकाणी त्या भगवंताची भक्ती सोडून आपण काय करतो, तो अहंकार धारण करतो. आणि तो अहंकार मग माणसाला भगवंताची भक्ती करू देत नाही दादांनो. बघा, मग जर तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर त्यासाठी तो अहंकार बाजूला सारावा लागतो. कारण ज्ञान मिळवणं सोपं नाही दादा. ते ज्ञान मिळवणं सोपं आहे, परंतु ते ज्ञान, मिळालेलं ज्ञान टिकवणं अवघड आहे. ते ज्ञान सहजासहजी टिकत नाही. मिळवणं सोपं, परंतु ते मिळालेलं ज्ञान टिकवणं अवघड आहे. ते जर ज्ञान टिकवायचं असेल तर त्यासाठी गुरुची कृपा लागते, शास्त्राची कृपा लागते आणि संत कृपा लागते. या 3 कृपा एकत्र आल्याच्या नंतर ते मिळालेलं ज्ञान टिकत असतं. आणि त्या ज्ञानाला जर भक्तीची, प्रेमाची जोड नसेल तर त्या ज्ञानाचा काही सुद्धा उपयोग नाही. महाराज म्हणतात की भक्ती प्रेमा विन ज्ञान नको, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा
विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. त्या ठिकाणी त्या ज्ञानाबरोबर प्रेमही हवं आणि त्या ठिकाणी भक्ती सुद्धा हवी. आणि त्या ज्ञानाला जर प्रेमाची जोड नसेल भक्तीची जोड नसेल तर महाराज म्हणतात की कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. त्या ज्ञानाला काही सुद्धा किंमत नाही. म्हणून त्या ज्ञानाबरोबर जीवनामध्ये भक्ती सुद्धा पाहिजे आणि प्रेम सुद्धा पाहिजे. परंतु गोष्ट अशी झाली की आजकाल ज्ञान कुणालाही आवडत नाही दादांनो. ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या भगवंताचं चिंतन सांगितलं संतांचे चरित्र सांगितले की लोकांना ऐकाविषयी वाटत नाही. ते ऐकायला लोकांना बोर होतं. ज्या कीर्तनामध्ये विनोद सांगितले जातात ज्या कीर्तनामध्ये विनोद सांगितले जातात ते कीर्तन माणसाच्या कानाला ऐकायला कसं वाटतं गोड वाटतं. परंतु कीर्तन हे विनोदाचं नाही तर कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे दादांनो. कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर आपण भगवंत स्वरूप झालो पाहिजे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर कारण ते भगवंताचं मी सांगितलं मगाशीच नामस्मरण एवढं श्रेष्ठ आहे. ते नुसतं श्रवण जरी केलं तरी सुद्धा मोक्षाची प्राप्ती आहे. ज्ञानोबराया सांगतात की मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येथ मोक्षो असे ऐता श्रवणाची माझी. किंवा नामदेवराया सांगतात की श्रवणाचे मिशे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. त्या ठिकाणी भगवंताची कथा कीर्तन श्रवण केल्याने सुद्धा मोक्षाची प्राप्ती आहे. परंतु ते कीर्तन सुद्धा त्या योग्यतेचं पाहिजे. बघा साधू संतांनी कीर्तनाची मर्यादा अगोदरच घालून दिली. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणे मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घराची. संतांनी कथेची कीर्तनाची मर्यादा अगोदर घालून दिली. परंतु आता कीर्तन म्हणजे फक्त मनोरंजनाचं साधन झालं. ज्या कीर्तनामध्ये विनोद सांगितले जातात ते ऐकायला गोड वाटतं. ज्या कीर्तनामध्ये भगवंताचं नामचिंतन होतं संतांचे चरित्र गायले जातात ते कीर्तन माणसाला ऐकावंसं वाटत नाही. महाराज म्हणतात की देवाचे चरित्र नावडे सर्वथा विनोदाची कथा गोड वाटे हातावरी हात हसोनी आपळी वाजविता टाळी लाज वाटे. शेवटी तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. त्या ठिकाणी त्याचा काही सुद्धा उपयोग नाही दादांनो. माझे ज्यावेळेस नामदेवराया कीर्तन करायचे त्यावेळेस स्वतः भगवंत नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचायचा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. स्वतः भगवंत त्या ठिकाणी त्या कीर्तनामध्ये असायचा. आणि या ठिकाणी भगवंत असतो दादांनो. जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा. किंवा माझे भक्त गाती जेते नारदामी उभा तेथे. किंवा बघा ज्ञानोबराया सांगतात भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना मी जर वैकुंठामध्ये नसेल आणि जर तुला मी सापडत नसेल तर मला कुठे शोध. ज्या ठिकाणी माझे भक्त कथा कीर्तन करत असतात त्या ठिकाणी जाऊन मला काय कर शोध. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं नामस्मरण करत असतात त्या ठिकाणी मी असतो. ज्ञानोबराया सांगतात की परी तया पाशी पांडवा मी हरपला वसावा जेथ नाम घोषु बरवा करीती माझा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं नामचिंतन करत असतात त्या ठिकाणी काय कर मला सापड. या ठिकाणी भगवंत असतो. म्हणून या ठिकाणी भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. या ठिकाणी भगवंताचंच गुणगान गायलं पाहिजे. कारण बघा भगवंताचं चरित्र मुखाने जर गायलं तरी या शरीराची पवित्रता होत असते. पवित्र होईल चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजरिया. त्या ठिकाणी माणूस पवित्र होत असतो. कारण बघा या संपूर्ण शरीराने त्या भगवंताचं नामचिंतन करायचं दिले ना त्या भगवंताने हे शरीर. या हाताचं पावित्र्य दानधर्म करण्यामध्ये आहे. पायाचं पावित्र्य त्या भगवंताची तीर्थयात्रा करण्यामध्ये आहे. मुखाचं पावित्र्य त्या ठिकाणी भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. बघा सुभाषितकार वर्णन करतात की हस्तो पवित्रो यदि दान पुण्ये पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा मुखो पवित्रो यदि नाम घोष हृदये पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा
तुमच्या मुखाचं पावित्र्य हे भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. तुमच्या हाताचं पावित्र्य हे दानधर्म करण्यामध्ये आहे. तुमच्या पायाचं पावित्र्य हे तीर्थयात्रा करण्यामध्ये आहे. तुमच्या हृदयाचं पावित्र्य हे ब्रह्मनिष्ठेमध्ये आहे. मग आपल्याला ठरवायचं की आपल्याला या शरीराने करायचं काय. जोपर्यंत तुमचे हातपाय चांगले आहेत तोपर्यंतच तीर्थयात्रा करा. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. त्या ठिकाणी तेव्हा तीर्थयात्रा केली पाहिजे. नंतर हातपाय गळाल्यावर काही सुद्धा होत नाही. दादांनो, आपलं असं झालं आपण मरायला टेकलो तरी सुद्धा आपल्याला ते सुटत नाही. दादांनो, तरी सुद्धा आपल्याला ते कळत नाही. बघा, निघालो पंढरपूरला, परंतु एवढा घरच्यांचा विचार आला ती चार वेळेस घराच्या बाहेर जाते आणि 4 वेळेस घरामध्ये येते. महाराज म्हणतात की परिसेगे सुने बाई नको वेचू दूध दही. आवा चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे. माझे हातीचा कलवडू मज वाचोनी नको फोडू. भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. आता कासय यात्रे जाऊ काय जाऊन तेथे पाहू. मुले लेकुरे घरदार माझे येथेची पंढरपूर. आवा चालली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. निघाली खरी पंढरपूरला, परंतु घरातून मन निघत नव्हतं. दादांनो, मग असा प्रपंच, अशी भक्ती देवाला आवडेल का हो? नाही दादांनो. साधू संतांनी या सर्व गोष्टीचा त्याग केला आणि नंतर भगवंताची भक्ती केली. ते संसारामध्ये राहिले, परंतु कसे राहिले? महाराज म्हणतात त्या चिखलामध्ये राहूनच त्या कमळाला जसा चिखलाचा लेप सुद्धा लागत नाही त्याप्रमाणे आम्ही संसार केला. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. त्या चिखलामध्ये राहून जसा त्या कमळाला त्या चिखलाचा लेप सुद्धा लागत नाही त्याप्रमाणे साधू संतांनी संसार केला. मग असे जे संत महात्मे आहेत, अशा संत महात्म्यांची संगती, अशा भक्ताची संगती आम्हाला आमच्या जीवनामध्ये घडावी किंवा अशांची संगती आम्ही आमच्या जीवनामध्ये करू की जे
नको